मी सय्यद हरवले दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सहर्षगत आहे. आज आपण अब्दुल वीर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिल्लोड येथे आलेलो आहे. इथं काल यादी लागलेली आहे आणि ॲडमिशनची प्रक्रिया चालू आहे. काही विद्यार्थीचं ॲडमिशन झालेलं आहे, काही विद्यार्थी येऊ राहिले. आपल्यासोबत आहे विद्यार्थी. भैया तुझं नाव? प्रमोद संजय भिवसने. भिवसने. कोणता गाव आहे भैया? पांगरी. पांगरीचे आहे का? कोणतं ट्रेड घेतलं बेटा? वेल्डर. वेल्डर म्हणजे तुझी पसंती तीच होती का? माझी पहिल्यापासून रुची वेल्डरमध्ये. अच्छा. म्हणजे तुझं छंद त्याच्यामध्येच आहे? छंद त्याच्यामध्येच आहे. तर वेल्डर म्हणजे काय, कशात तुझं काय पुढे चालून वर्कशॉप टाकणार आहे का शासकीय नोकरीसाठी अप्लाय करणार आहे? तर 2-3 वर्ष समजून की शासकीय नोकरीसाठी ट्राय करून नंतर नाही काही झालं तर आपलं वर्कशॉप टाकून आपण आपलं हिल्लेशीर लागू शकतो. म्हणजे कौशल्य विकास याचे मंत्री मंगलप्रभात लोढासाहेब आहे. आणि ITI म्हणजे हे शॉर्टकटमध्ये एक नोकरीचं हे एक तंत्र शिक्षण असं एक कॉलेज आहे. यामध्ये एकदम कमी दिवसात म्हणजे कमी शिक्षणात नोकरी लागते, ती पण शासकीय लागते. रेल्वे असेल, जिल्हा परिषद असेल, महावितर असेल, महापारेषण असेल, महानिर्मिती असेल. मी आपल्यासोबत आहे ड्रेस मेकिंगचे मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं नाव? वर्षा मरसाळे. मॅडम, आपल्या ड्रेस मेकिंगला किती विद्यार्थी आणि किती विद्यार्थीचं युनिट आहे आणि किती ॲडमिशन झाली? सर 20 विद्यार्थी असतात आमच्याकडे. अच्छा. 20 विद्यार्थ्यांची बॅच असते. आता ॲडमिशन प्रोसेस चालू आहे, ॲडमिशन चालू येतात. आता सुरुवात झाली समजा आहे ना? सुरुवात झालेली आहे. अच्छा. मॅडम, तुमचे प्रेड प्रॅक्टिकल वगैरे कसं म्हणजे कसं टायमिंग आहे प्रेडचं आणि प्रॅक्टिकलचं? प्रॅक्टिकलचे आपले 10 ते 5 टायमिंग आहे आपल्या कॉलेजचा. अच्छा. हां. आणि प्रॅक्टिकलमध्ये आपलं प्रॅक्टिकली नॉलेज जास्त दिलं जातं, प्रॅक्टिकलवर भर दिला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण लवकर दिलं जातं आणि ते त्यांचा उद्योग सुरू करू शकतात. घरगुती किंवा स्वयंरोजगार किंवा एखाद्या कारखान्यामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये ते लागू शकतात. संस्था पण ओपन करू शकतात? हो, संस्थाही ओपन करू शकतात. रेल्वेमध्ये प्राधान्य जात आहे? रेल्वेमध्येही जागा निघतात, कारागृहामध्येही जागा निघतात इन्स्ट्रक्टर म्हणून ड्रेस मेकिंगच्या. अच्छा. महिलासाठीच आहे का काही जेंट्स? महिला आणि मुलांसाठी पण आहे. मुलांसाठी? हो, मुलांसाठी पण आहे. याच्यासाठी की त्यांनी अग्निवीर किंवा एखादी भरती असेल, आर्मीची भरती असेल, त्यामध्ये हे प्रमाणपत्र त्यांना उपयोगी पडतं. हां, म्हणजे त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. हे आपल्या ड्रेस मेकिंगचे मॅडम होते. मी पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.